नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नंदिनीला तिच्या आईचा म्हणजेच शारदा काकूंचा फोन आलेला असतो. तेव्हा त्या नंदिनीला काळजीपोटी म्हणतात की हे बघ नंदिनी, मला तर आता समजतच नाहीये की नक्की काय होणार आहे जे तुमच्या दोघींशी निगडीत आहे. हे ऐकून नंदिनीला सुद्धा धक्काच बसून ती आता विचारतच पडते. तर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता काव्या तिचे IAS प्रिलिम्स देण्यासाठी निघालेली असते. तेव्हा मानिनी काकू काव्याला म्हणतात की हे बघ काव्या, हा काळा धागा आणि ते ड्रायव्हर दादा हे सगळं फक्त तुमच्या काळजीपोटीच करते मी. बरं तू निघ आता, आणि हो तुझ्या परीक्षेबद्दल कळव बरं का. तेव्हा आता काव्या मानिनी काकूंना म्हणते की हो आई, मी नक्कीच कळवेन. आणि असे म्हणून काव्या मानिनी काकूंचा निरोप घेऊन घराबाहेर पडते. तर आता काव्या घराबाहेर पडताच इकडे त्या विजयला फोन करून सांगते की काव्या घराबाहेर पडलेली आहे, आता आपला प्लॅन तुम्ही ऍक्टिव्ह करा. तेव्हा लगेच विजय गाडी स्टार्ट करून काव्याला फॉलो करतो आणि तो अचानक त्याच्या गाडीचा स्पीड वाढवून काव्याला तिच्या पाठीमागून कारने जोरदार धडक देतो. त्यामुळे आता काव्याचा अपघात होऊन तिला जबरदस्त मार लागल्यामुळे तिच्या आणि बाळाच्या जीवाला धोका होणार का, हे पाहणं आता येणाऱ्या भागात खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.